नमस्कार. झडपीगुरुजी.com च्या HTML ऑनलाईन प्रशिक्षण भाग क्रमांक 7 मध्ये आपले स्वागत आहे. आता आपण या भागामध्ये मार्क्यूट टॅग फॉर स्क्रॉलिंग टेक्स्ट आणि लिंक इमेजेस पाहणार होतो. परंतु त्याच्यापूर्वी इन्सर्टिंग लिंक्स इन HTML या भागानंतर आपण थोडंसं HTMLच्या बेसिक टॅग विषयी आपण माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ क्रमांक 7 आहे. आपण पुढच्या 8व्या व्हिडिओमध्ये मार्क्यूट टॅग विषयी आपण माहिती घेऊया निश्चितच. ठीक आहे. आता मित्रांनो, हे नोटपॅड माझं ओपन केलं आहे. नोटपॅड ओपन केल्यानंतर HTMLचे बेसिक टॅग्स लक्षात घ्या. तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये किंवा तिसऱ्या भागामध्ये आपले HTMLचे बेसिक टॅग झालेले आहेत. HTML नंतर हेड, टायटल, बॉडी आणि HTML समजा एंड टॅग. या टायटलमध्ये मी लिहिणार आहे HTML बेसिक टॅग्स. ठीक आहे. आता बघा, बॉडीमध्ये काय करायचं होतं आपल्याला, टायटल रन होते की नाही आपण पाहूया. आणि फाईल सेव्ह ॲज करूया बेसिक टेक्स्ट नावावर. बेसिक टेक्स्ट हां, ठीक आहे. इथे हेडरला नाव आलेलं आहे. आता आपण बेसिक टेक्स्ट टाकूया आपण. आता बघा मित्रांनो, बेसिक टेक्स्ट कोणते कोणते द्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. बी एक हा बेसिक टॅग आहे आणि ते हे पेअर टॅग्स आहेत सगळे. आपण सिंगल टॅग आणि पेअर टॅग विषयी आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपण आय टॅग एक आहे. ठीक आहे. पटपट पटपट पट लिहून टाकतो. आपण हे काम कसे करतात हे सगळं या भागात आपण पाहणार आहोत. हे टॅग कशा पद्धतीनं सगळे काम करत असतात. एक टॅग आहे बघा, बी टॅग आहे बोल्ड साठी वापरतो, आय टॅग आहे इटॅलिक साठी, आणि यू टॅग हा अंडरलाईन साठी असतो, आणि स्ट्रॉंग टॅग हा हे सगळे टॅग कशासाठी वापरले जातात हे उदाहरणासह आपण पाहणारच आहोत. ठीक आहे. स्ट्रॉंग टॅग नंतर EM म्हणजे काय, EM झाल्यानंतर एक HR वापरूया आपण. HR हे पेअर टॅग नाही, सिंगल टॅग आहे. हा, ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्या सेंटर SNTER. हा मित्रांनो, आता बघा, आता हे सगळे टॅग मी या ठिकाणी सेव्ह केलेले आहेत. आणि त्यापूर्वी फक्त तुम्ही आता लक्ष द्या, आता कोणतेच यातले टॅग कोणतेच काम करत नाही. फक्त ही एक लाईन दिसते तुम्हाला, ही या लाईनला हॉरिझॉन्टल रो असं म्हटलं जाते. ठीक आहे. HR आपण HR म्हणजे काय, तर ही लाईन काम करते या ठिकाणी फक्त, कारण सिंगल टॅग आहे. आणि या पेअर टॅगच्या मध्ये ज्यावेळेस आपण कोणताही व्हॅल्यू देणार नाही किंवा काही लिहिणार नाही, तोपर्यंत हे काहीच येणार नाही. ठीक आहे. मी करतोय बीच्या ह्याच्यामध्ये हॅलो वेलकम झटपीगुरुजी.com. ठीक आहे, लिहिलेलं आहे. आता मी याला सेव्ह करतोय आणि आपण इथे पाहूया. आलं. ठीक आहे. हे बोल्ड मध्ये आलेलं आहे. लक्षात आलं असेल तुमच्या आता, म्हणजे हे जे बी टॅग आहे तो बी म्हणजे बोल्ड झालेला आहे. त्यापूर्वी आपण काय करूया, एक पॅराग्राफ टॅग वापरूया. ठीक आहे. हे पॅराग्राफ टॅग मध्ये तुम्हाला समजून जाईल काय चालतं ते. आणि हेच कॉपी करूया. आता आपल्याला परत परत टाईप करायची आवश्यकता पडू नये, हा उद्देश आपला. सेव्ह केला. हा, आता तुम्हाला निश्चितच फरक समजला असेल वरच्या फॉन्ट मध्ये आणि खालच्या फॉन्ट मध्ये. ठीक आहे. थोडंसं झूम करूया म्हणजे तुम्हाला दिसायला सोपं जाईल. हा, लक्षात आलं असेल तुम्हाला. आणि त्यानंतर बघा, आता आय टॅग मध्ये इन्सर्ट करेन मी. सेव्ह करतोय पुन्हा रिलीज करून. हा, आय म्हणजे काय झाले, आता इटॅलिक झाले. ठीक आहे. इटॅलिक आय म्हणजे असे बघा तिरपे तिरपे झाले असेल, जाणवत असेल तुम्हाला. आणि त्यानंतर यू म्हणजे अंडरलाईन. हा, जाणवते तुम्हाला इथं. आणि नंतर स्ट्रॉंग, सॉरी, जास्त वेळेस आपण स्ट्रॉंग टॅग हा वापरला जातो ज्यावेळेस वेब पेज मध्ये वगैरे. स्ट्रॉंग टॅग आणि बोल्ड टॅग हे. ठीक आहे. आणि त्यानंतर आता पुन्हा आपण वापरूया. आता बघा,
ईएम आणि इटॅलिक मध्ये काय फरक आहे हे एकदा बघून घ्या. ठीक आहे. वास्तविक बघितलं तर हे जे इटॅलिक आहे या ठिकाणचं, आणि याच्यामध्ये आणि इटॅलिक मध्ये कोणताच फरक नाही. फक्त वेब पेज मध्ये ईएम हा जास्तीत जास्त प्रोग्रामर लोक वापरत असतात, हा ईएम टॅग. आणि त्यानंतर हे आहे सेंटर. ठीक आहे. आता आपण काय करूया, आता हे सगळे लेफ्ट साईडला आहेत. आता आपण काय करूया, या टॅगला सगळ्या एका सेंटरमध्ये बांधूया आपण. म्हणजे काय करायचं, तर एवढा एरिया हा आपल्याला काय करायचं तर सेंटरमध्ये घ्यायचा आहे. मी काय करेन, फक्त सेंटरला कॉपी करेन, कंट्रोल एक्स केलेला आहे आणि बॉडीच्या खाली सेंटर ठेवेन. ठीक आहे. आणि सेव्ह करेन, कंट्रोल एस. बघा आपण सगळे सेंटरला घेतलेलं आहे. म्हणजे सेंटर टॅग लक्षात घ्या. सेंटर टॅग कोणा ठिकाणी घेतलेला आपण, जिथे बॉडी संपते तिथे सेंटर सुरुवात केलं, आणि जिथे बॉडी सुरुवात होते तिथे सेंटरला सुरुवात केलं, आणि जिथे बॉडी संपते तिथे सेंटरचा टॅग हा आपण क्लोज करून टाकलेला आहे. आता हॉरिझॉन्टल रोल विषयी, एक हॉरिझॉन्टल रो दिसतं तुम्हाला, हॉरिझॉन्टल रोचे थोडस, हा हॉरिझॉन्टल रो दिसतो या ठिकाणी तुम्हाला. आता असाच हॉरिझॉन्टल रो आपल्याला काय करायचं, वरती एक घ्यायचा आपल्याला आता. ठीक आहे. आता कुठे घेऊया आपण, सेंटरच्या खाली घेऊया, HR. आता याचे ट्रिब्यूट पण सांगून देतो तुम्हाला, ट्रिब्यूट काय असतात ते हॉरिझॉन्टल रोचे. ठीक आहे. हे दोन झाले. आणि या ठिकाणी एक वेलकम टू झेडपीगुरुजी.com या पहिल्या याला सुद्धा आपण एक हॉरिझॉन्टल रो लावून टाकूया. हे बघा, हॉरिझॉन्टल रो हा तुमच्या आता लक्षात येईल. आता थोडक्यात आता सांगतो, अजून थोडस याला तुम्ही पुढे शिकणारच आहात CSS मध्ये हॉरिझॉन्टल रो किंवा त्याला कलर वगैरे लावण्याचे. मी कलर देतो याला. ठीक आहे. कलर करूया आपण याला रेड, $n.com मध्ये रेड करूया. ठीक आहे. मी सेव्ह करतो. बघा आपण हॉरिझॉन्टल रो हा काम करतोय. ठीक आहे. तर रेड झाला हा. आणि रेडला काय करतो, अजून वेगळे साईज देऊया आपण. SHD इज इक्वल टू साईज देऊया आपण अंदाजे 12 देऊया. ठीक आहे. हा 12 साईज झाली. आणि त्यानंतर आपण थोडस आता अजून खालच्या हॉरिझॉन्टल रोल आपण कलर देऊया. कलर करूया याला ब्लू. ब्लू करू. पण ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल कलर कसे निवडायचे ते वगैरे, कारण याच्यावरून सुद्धा आपण HTML कलर कोड म्हणून टाकलं गुगलमध्ये, हे सर्व कलर कोड वगैरे तुम्हाला मिळून जातील आपोआपच. हा ठीक आहे. बघा आता या पद्धतीने तुम्ही एक बेसिक टॅगचं हे वेब पेज तयार झालेलं आहे. मित्रांनो, आता आपण पुढच्या भागामध्ये मर्क्यू कोड विषयी आपण माहिती घेऊया. या भागामध्ये आपण तुम्हाला आता हे बेसिक टॅग जे आहेत, पॅराग्राफ, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, स्ट्रॉंग, ईएम आणि हॉरिझॉन्टल रो, सेंटर आणि ठीक आहे, याविषयी बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल. आणि अजून एक लक्षात ठेवायचं आपल्याला, हे फॉन्ट साईजच्या पेक्षा हे वेगळं आहे. फॉन्ट साईज म्हणजे काय, तर तुम्ही मागच्याच पाहिला असेल, फॉन्ट H1 याला फॉन्ट साईज म्हणायचं. H1 ते H5 पर्यंत आपण घेतलेला. पण हे कोणत्याही प्रकारचं फॉन्ट साईजचा प्रकार नाही, हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. मी याला पुन्हा एकदा तुम्हाला डेमो म्हणून दाखवत आहे. हे बघा, याला फॉन्ट साईज दाखवला आपण, मेन मोठ्या प्रकारचं केलेलं आहे. ठीक आहे. हे फॉन्ट साईज नाही आहे. धन्यवाद. आपण अधिक व्हिडिओसाठी झेडपीगुरुजी.com वर व्हिजिट द्या.